सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण अंजन शिंगी या गावाजवळ एक ढाकुल गाव नावाचं गाव आहे, तेथील लावरे परिवाराकडे आपण आलेलो आहोत. तर वंदनाताई लावरे ज्या आहेत, सौ वंदनाताई लावरे, ह्या स्वर्गीय महादेवरावजी खोडके जे संस्थानचे अध्यक्ष होते काही काळ, तर त्यांच्या त्या मानलेल्या कन्या, मानस कन्या म्हणून आहेत, तर त्या ढाकुलगावला दिलेल्या आहेत लावरे परिवाराकडे. तर आज त्या आपल्यासोबत आहे आणि समर्थ लहानूजी बाबांचे त्याच्या जीवन प्रवासामध्ये जे काही अनुभव आलेले आहेत ते आपल्याला लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहेत. जय गुरु दादा. जय गुरु. जय गुरु. सर्वात आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव वंदना प्रभाकर लावरे. मूळच्या राहणाऱ्या टाकरखेड. टाकरखेडच्या आहे. तुमचं सांगा दादा नाव. प्रभाकर महादेवराव लावरे, ढाकुलगाव. तुम्ही यांचे पती आहे, म्हणजे महादेव स्वर्गीय महादेवरावजी खोडके यांचे जावई. अच्छा. तुमचं सांगा नाव. मी बाबाराव वानखडे. तुम्ही सुद्धा लहानू भक्त आहात. हो. बरं. सर्वात आधी ताई तुमच्याकडे तुम्ही, तर तुम्ही समर्थ लहानूजी बाबांना पाहिलेलं आहे? नाही, मी छोटीच होती, लहान होते. अच्छा. परंतु तुम्हाला काही आठवत नाही? नाही. परंतु तुमच्या जीवन प्रवासामध्ये आले समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव जे आहेत, तुमच्या स्वर्गीय बाबांविषयी सांगा. महादेवरावजी खोडके जे आहे. आप्पाजींना ते प्रसाद दिला लहानजी महाराजने. असं काय? हो, ते म्हणजे ते होते ना तिथं, तर काही दिवस सेवा केली ते ना, रोज दर्शनाला जात होते ते. हो. मग असे करता करता मग लय ते सेवा केली ते ना, त्याच्या खूप त्याचं भरभराट होतं. म्हणजे ते मोठे लोकच होते तिथचे. सावकारच म्हणून ओळखत होते. सावकार मोठा वाडा गेडा म्हणजे टाटगीट नेत होते आमची ते लहानजी महाराजले. माझी आजी नर्मदाबाई खोडके, त्याची पत्नी, आमची इथं टाट राहत होतं. माझी सेवा खूप केली तिनं. ते माई म्हणत होते लहानजी महाराज. तर मग अशी ते लोक सेवा केली. तर मग असे मग बाजी आता समजत जाणार काही दिवसानं, तर मग जाय म्हणे, बोलवून आण म्हणे. खोडके बोलवून आण म्हणे. खोडकेच म्हणे, त्या खोडकेला बोलवून आण म्हणे. तर मग ते पुजारी आले धावत काय म्हणता म्हणे, तर तुम्हाला बोलावते म्हणे बाजी. तर मग आप्पाजीचं नित्य मग आंघोळ करत होते आणि फुलं घेतले का दर्शनाला जात होते. बाबाजीच्या नित्याने आंघोळ केली का पहिले दर्शनाला जात होते. दर्शन करायला गेले तर मग खूप लोक होते, म्हणजे तसे आप्पाजी सांगत होते आम्हाला. म्हणजे तर म्हणे असे खूप लोक बसले होते म्हणजे तिथं. तर मग ते लोकांना वाटलं बा काय सांगते महाराज गेले. तर खूप वाट पाहिली मी ते, अर्धा तास 1 तासभर. पण लोक तबदस होते, म्हणजे एकही उठून नाही गेला म्हणते. मग असं करू करू मग बा किती वेळ झाला, 2 तास झाले म्हणते. मग एक सरी उठून गेले. मग 10-15 जण असेल तिथं. तर म्हटलं म्हणे काय म्हटलं म्हणे, तू म्हटलं म्हणे जंगलात जाय म्हटलं म्हणे. आणि तिथं कोणीच माणूस बहिणी राहिनीच्या ठिकाणी जा म्हटलं म्हणे तू. तर त्याने म्हटलं म्हणे महाराज म्हटलं म्हणे तिथं तर सर्व कोणीच नाही राहणार, वाघ शिव हेच नाही, काहीच नाही करत नाही म्हटलं म्हणे जाय म्हटलं. त्याने म्हटलं म्हणे मी जात नाही असं म्हटलं म्हणे. मग बाजीने म्हटलं बरं म्हटलं म्हणे राहू दे म्हटलं म्हणे नाही जात. तर मग अजून 15 दिवसानं बाजीनं ते बोलावलं, पुन्हा बोलावलं म्हणजे जा अजून बोलवून आण म्हटलं म्हणे. तर मग आले मग ते बोलात, आता काहीच घेत नाही का म्हटलं म्हणे तू. तर मग त्यानं चरण धरले, दर्शन केलं म्हटलं म्हणे घेतो म्हटलं म्हणे, तुम्ही जे सांगाल ते करन म्हटलं म्हणे. मग म्हटलं म्हणजे ह्या जन्मात तू अन्न घेऊ नको, उपास कर म्हटलं. 15 दिवस उपास, 15 दिवस जेवण असे तेले 1 महिना केलं. मग नंतर आता बाजी मग म्हटलं म्हणे आता जाणार बाजी काही दिवसानं. तर म्हटलं म्हणे आता तू खरंच घेशील नाही का अन्न. तर नाही म्हटलं म्हणे मी आता मरेपर्यंत काही उपासच करण म्हटलं. मग त्यांनी मग उपासच केले मरेपर्यंत. मग आम्ही ते फरायचं, बाजी टाटगीट जात होतं, त्याची सेवा केली आप्पाजीनं. मग बरं, ते आता जे गोरक्षण आहे तिथलं शेत त्यांनी दान दिलं आहे, त्याबद्दल सांगा. तिथं ते शेत दान केलं. तिथं ते रूम आहे ते त्याची सोय, तिथे त्यांनी दान दिलं. पूर्ण संपत्ती त्यांनी तिथं दिली संस्थानला. पहिले अध्यक्ष तेच होते. हो, पावडे दादा हे ते पहिले पावडे दादा येत होते ना तिथं, ते चांगलेच होते ना. हो.
असं आहे. कमिटीनं तुम्ही दादा आता तुम्ही सुद्धा बाबांना पाहिलाय लग्नाच्या आधी सुद्धा, हो ह्या तर तुम्हाला लग्नानंतरच पत्नी म्हणून लाभल्या, परंतु याआधी तुम्ही ढाकुल गावावरून जात होता, याबद्दल हो सांगा. हो मी 2 वेळ महाराजाजवळ गेलो. मग काय अंदाजे वय असून तुमचं? त्यावेळेस सण माझं 20 नाही 15-16 वर्षात 15-16 म्हणजे समजदारच होते. तर समजा सांगा तुम्हाला आलेले अनुभव काय जे आहे ते. अनुभव आलेले म्हणजे असं महाराजाचं दर्शन केलं. माझ्या महाराजाचं बोलला ह्या शब्द म्हणजे होके नाही त्यांचा. हो असं काय म्हणजे जे बोललं ते मलाही आता सत्य व्हायचं, हा? सत्यच व्हायचं. सत्य. काळ्या दगडावरची रेगस होती बाबाजीची शब्द म्हणजे. आम्ही गेलो होतो आमच्या इथे त्यावेळेस म्हणजे फॅमिलीच होती पूर्ण. हो त्याच्यात एक डिलिव्हरीची बाई होती. असं तर ते बाबाजीचं दर्शन केल्याबरोबर त्या दिवसचं वातावरण थोडंसं हे होतं भाडाचं. तर बाबाजीचं दर्शन केल्याबरोबर बाबाजी म्हणे अरे पाणी येते रे म्हणे जोऱ्यानं म्हणे. हो हो. बरं. मग काय झालं? आ मग काय झालं? मग ते बाबाजी जराशे म्हणजे जोर झाल्यानं बोंबले. हम्म. पाणी येते रे, वादळ येते रे. हम्म. तर मग ते आम्ही समजून गेलो का हे काहीतरी अडथळा होते बाबा. असं तर मग ते रस्त्यानं डिलिव्हरी झाली होती. हो काय हो. त्या तर ते बाईची बाबाजीच हो. असं ते मग ते असं असं म्हणताय. असं बरंच शब्द बोलले होते बाबाजी. हो घमीला पायरे म्हणे. आता लोक त्यावेळेसचा पिरियड कसा होता हो सर्व म्हणजे हे आकडेवाले लोक आकडेवाले जास्त. बरोबर. तसा विषय होता. म्हणजे मग बरोबर ते त्याचे अर्थ काढायचे वेगवेगळे. त्याचा अर्थ काढायचे लोकही कोणाले घडे कोणाले काय असेल तेच होते. पण आता मूळचे तुम्ही दोघही जण लहानू भक्त असल्यामुळे तुमची एकत्र जोडी जमली बरोबर. बाबाजीनंच घडून आणली असं म्हणाल काही हरकत नाही. बरोबर. मग ते हे झाले. मग मग महाराज मग जाणार तर मग आता तू अन्न नाही घेशील का म्हणे. नाही म्हणे. मग म्हणे मग ते अन्न घेतलंच नाही. मग असं काय तर मग हे सर्व मग माझी आजी वारली. हो मग सगळं दान गिन दिलं. ते खूप भक्त तिले माई म्हणत होते हो हो नर्मदा बाई टाट गीट नाही तर पूजा तिले कोणाला गंध नाही लावते पण तिले गंध गिंध सर्वच लावते. मग काय होतं मग ते आता जुने लोक सांगतात जुने की पुरुषाला देवा म्हणायचे आणि बाईला माई म्हणायचे. माईच म्हणत होते. हो असं त्यांचं लहानोजी बाबांचं उच्चारणच होतं म्हणते. का स्त्री आली तर माई म्हणायचं हो आणि ज्येष्ठ स्त्री आली तर हो आणि ज्येष्ठ माणूस आला तर देवा म्हणायचं. तर मग उपास मग ते घेतले तर मग जा म्हणे तू 3 ह्या जन्मात मारण म्हणे पुढच्या ह्या जन्मात तुझे मारण म्हणजे ते कोणते काम क्रोध लोभ मग पुढचा जन्म ते संताचा आहे सांगितलं. मग ते मग महाराज आमच्याचकडे राहत होते. मग पहिले इथंच राहत होते काही दिवस. मग त्यांची तब्येत खराब झाली. मग नागपूरून आले तर माझ्याच घरी वारले. अमरावतीत राहत होतो आणि पहिले तिथं राहत होतं. मग त्याची तब्येत खराब झाली. मग तिथं मग जातो कर येतं. मग नाही म्हटलं राहा म्हटलं इथं. मी कुठेही जाईन म्हणे. कुठेही मी माझं दर्शन होईल म्हणे. तर मग टाकर खेळले घेऊन चालला म्हणे. म्हणजे ते आजोबा म्हणतो महादेवरावजी. असं काय. मग तिथं आले रात्री ते दवाखान्यातून आले. खूप ताप आला होता त्याला. तर मग त्याला औषध दिलं. हे म्हणे चला म्हणे आपण म्हणे कडूकडे जाऊ म्हणे. त्याचं कडूचं ट्रीटमेंट होतं. नाही म्हणे मी म्हणे आज कुठंच येत नाही म्हणे. मग त्याच्या नातेवाईकाला बोलावचं म्हटलं नाही म्हणे कोणालाच बोलवू नका म्हणे आज म्हणे. तुम्हाला बोलायचं असेल तर उद्या बोलावा म्हणे. हे म्हणे नाही म्हणे याच्यावर रागवले नाही ना म्हणे. उद्या न्या म्हणे कोणा दवाखान्यात न्या म्हणे. कुठेही न्या म्हणे पण आज नेऊ नका म्हणे. मग आम्ही काही न जो त्यानं जप केला लहानजी बाबा त्याच्यातच फक्त त्यानं भरायचं केलं आणि बस दूध घेतलं त्या दिवशी. मग स्वस्त म्हणजे उठू नका म्हणे. म्हणजे नाम जपच करू दे म्हणे. आम्ही दोघंच होतो. माझी लहान मुलंच होती तेव्हा. ते लहानच होते. मग तिने जप केला. जप करता मग दुसऱ्या दिवशी म्हटलं आपण उठाना नाही म्हणे आता म्हणे. मग उठले दूध घेतलं. मग त्या दिवशी थोडंसं बरं वाटलं. मग सायंकाळी ते उठले तर मग मी म्हणे कुठं आहे म्हणे. लहानजी महाराजच्या मंदिरात आहे का म्हणे. चला म्हणे मला दर्शन घेऊन चाल म्हणे दर्शन घेऊन. तुम्ही टाकर खेळले नाही आहे म्हटलं. तुम्ही म्हटलं माझ्या घरी आहे म्हटलं. बरं म्हणे. तर मग संध्याकाळ झाली 6-7 वाजले. तर मग मी पाणी दिलं. उठून बसो म्हणे. दिवा लाव म्हणे. दिवा लावला. लहानजी बाबा सद्गुरू लहानजी बाबा म्हटलं अंगारा दिला. मग बसले. तर मग अंगारा दिला आणि मी अशी ग्लास ठेवून द्यायला गेली. ती पाणी पाजलं ना. मग तेव्हाच असे हात जोडून गेले.
स्वर्गवासी झाले. अच्छा. मग आम्ही त्यांना तिथं नेलं हो. टाकळखेडला नेलं. मग तिथं बरोबर. टाकळखेड मग सगळे मग तिथं सेवागत केली. हो. सर्व झालं. मग आम्ही त्यांच्या दर्शना म्हणजे गावातून निघाले ते इथे. गावातून नेलं तर मग आम्ही मग समजा तिथंच नेणार होतो. पावलेदादा म्हणे नाही म्हणे, त्यांना म्हणे तिथं नका आपलं मंदिरातच द्या. मंदिराच्या समोरच त्यांना मंदिरात अग्नी- अग्नी दिली. मंडप नाही का, हो. मंडपाच्या तिथंच दिलं ते. अच्छा. तर आपण कारण का त्यांची सेवाच तशी घडली होती सेवा बाबाची. होती. पुन्हा ते फार मोठी सेवा घडली त्यांच्या हे जे हे होते पावडे दादा हो. ते म्हणजे यायचे वडील भगवंतरावजी. भगवंतरावजी पावडे ते- तर